कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि अलिबाग तालुक्यातील खानाव नजीकची खालची वेलटवाडी येथे कित्येक वर्ष आदिवासी बांधव वास्तव्य करत आहेत। जागा आदिवासींच्या ताब्यात आहेत, मात्र त्यावर त्यांची मालकी नाहीये। सदरच्या जागा आमच्या नावावर करा, सातबारे आमच्या नावावर करा अशी जोरदार मागणी करीत आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आपल्या मागणीकडे लक्ष वेधले आहे। इथला आदिवासी बांधव देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जंगल व जमिनीच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात चिरनेर सत्याग्रहात इंग्रजांविरोधात लढला होता आणि जिंकला होता। मात्र आज त्याच लढाऊ आदिवासी बांधवांची फरफड होते। धन नानगड्यांसाठी सक्रिय काम करणाऱ्या महसूल विभागाने आम्हालाही न्याय द्यावा। मागणी मान्य न झाल्यास पुढच्या आंदोलनाच्या टप्प्यात लहान मुलं गुरढोरं घेऊन कलेक्टर ऑफिसला येऊन बसणार असल्याचा इशारा देखील आदिवासी बांधवांनी दिला आहे। की आज आमची जी खालची वेलटवाडी आहे, आज कितीक वर्ष त्या जागेवर वास्तव्य करून आहोत, परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की जो आज आमची आदिवासी वाडी वसलेली आहे तिथे त्या वाडीची वस्तुस्थिती अशी आहे की ती जी जागा आहे ही म्हणतात की फॉरेस्टची जागा आहे। ठीक आहे, फॉरेस्टची जागा, परंतु आम्ही ते वन हक्क दावं जे घराखालचे दाव्याचं ते सुद्धा आम्ही प्रस्ताव केलेले आहेत। पूर्ण जे सर्व घरं आहेत त्यांचे प्रस्ताव केलेले आहेत, परंतु शासन म्हणतोय की हे प्रत्येक वेळा नामंजूर होत। नामंजूर कारण ती वास्तविक जो आहे, शासन काय म्हणतोय 2005 व नंतर सुधारित 2012 असा जो कायदा काढलेला वन हक्क दाव्याचा कायदा, परंतु त्याच्या अगोदरपासून आम्ही गेल्या 2000 पूर्वीपासून तिथे वास्तव्य करून आमचा हा सर्व आदिवासी बांधव तिथे आहे। परंतु वस्तुस्थिती असे आहे की जे दावे केलेत आजोपर्यंत ते दावेसुद्धा मंजूर होत नाहीत आणि त्याचे आणि जी शासनाचे काही योजना आहेत, मग उदाहरणार्थ घरकुल योजना असेल, काय असे विविध योजना आहेत, त्या योजनासुद्धा मंजूर होत नाही। मग ती जागा आमच्या ताब्यात आहेत, पण ते जागेवर वास्तव्य करून आमचा उपयोग काय जर ती जागाच आमच्या नावे नसेल तर आम्हाला नाईलाज असतो। आम्ही ज्या वेळेला 25 तारखेला इथे आलो आणि 25 तारखेला आम्ही एक निवेदन दिलं की आम्हाला एक तातडीची मीटिंग मिळावी, त्याच्यात आपण हे सर्व मुद्दे मांडू, तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला ते पत्राचं अगदी काही गांभीर्य घेतलं नाही आणि आम्हाला कळवलंसुद्धा नाही। आणि त्याच वेळेला आम्ही एक उल्लेख केलेला होता की जर आम्हाला एक मीटिंगची तारीख मिळत नसेल तर 1 तारखेला आम्ही सर्व बायका मुलांसहित अमरणला उपोषण इथे आम्ही बसू आणि त्याला सर्वस्वी जिम्मेदारी सर्व आपले अधिकारी असतील। कारण जर ती जागाच आमची नाही तर शेवटी नाईलाज असतो, आम्हाला हा पर्याय निवडावा लागला आहे।